नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवतोय थालीपीठ। त्यासाठीचं साहित्य आपण भरपूर कोथिंबीर, पालक बारीक कापलेला, ज्वारीची पीठ 1 वाटी, बाजरीची पीठ 1 वाटी, गव्हाची पीठ 1 वाटी, तांदळाची पीठ 1 वाटी, बेसन पीठ 1 वाटी, तेल 1.5 चमचा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची लसूण पेस्ट। पीठ आपल्या आवडीनुसार घेऊ शकता। सर्वप्रथम आपण एक बाउल घेतोय मोठा, त्यात कोथिंबीर, कांदा, पालक, हळद पावडर, मिरची पावडर, जीरा पावडर, मिरची आणि लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ घालतोय। तेल टाकून घेणार आहोत थोडंसं आणि आता याला आपण मळून घेणार आहोत। त्या प्रकारे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। ते पीठ जास्त घट्ट पण नको आणि पातळ पण नको, मीडियम मळायचं। पण गॅसवर पॅन गरम होण्यासाठी ठेवणार आहोत। असा एक आपण कॉटनचा कपडा घेणार आहोत, तो ओला करून घेतलेला आहे। अशा प्रकारे एक गोळा घेऊन त्यावर थोडंसं पाणी टाकून आपण त्याला चांगलं थापून घेणार आहोत। आता याला आपण असे गोल करणार आहोत। तर पॅन गरम झालंय, आपण त्याला तेल लावून घेणार आहोत। आता पॅनवर आपण थालीपीठ टाकणार आहोत। आता आपण त्यात तेल सोडून घ्यायचं आहोत बोलमध्ये। आपण याला उलटून घेणार आहोत, दोन्ही साईडनी छान भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे। आपण त्याला काढून घेऊ। प्रकारे आपले थालीपीठ तयार झालेले आहे। ते आपण सॉस बरोबर, शेजवान चटणी, दही हे सर्व बरोबर खाऊ शकतो। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।